तर रामराम मंडळी, आज आपण आलात सतखेडा, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव या आम्हारा गावमा आणि निमित्तच मरी माता यात्रोत्सव देखू शकतास तुम्ही. जवळजवळ 100 वर्षांनी परंपरा असं आम्हारा गावमा आणि या यात्रा निमित्त गावमा एक आनंदून वातावरण तुम्ही देखू शकतास आणि 12 गाडा सुद्धा ओढावतास. तर आपल्या सोबत अजय दादांचे असत. अजय दादांचे आपण या यात्रा निमित्त थोडी माहिती विचारू. दादा नमस्कार. आज सतखेडा गावामध्ये मरीमाता यात्रा उत्सव निमित्ताकन इतकं काही आनंदाचं वातावरण आहे की तसं आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे या सतखेडा गावामध्ये ही मरीमाता यात्रा साजरी केली जाते. गावातले जे युवक आहेत ते मुंबईला असतील, पुण्याला असतील किंवा जळगावला असतील, कुठेही असतील, पण ते मरीमाता यात्रेनिमित्ताने गावात उपस्थिती देतात 100%. काल आम्ही पण मुंबईला होतो, पण वड आपल्या गावाकडची होती की यात्रेनिमित्ताची. ते एक आपण असं बोलतो की पक्षी उडे आकाशी त्याचे लक्ष पिल्याशी, त्याचप्रमाणे आपण कुठेही असलो तर यात्रेनिमित्त गावात कसं आपण पोचू शकतो. तर आम्ही पण यात्रेचा आनंद घेतला. आम्ही पण पोचलो आणि शेकडो वर्षाची परंपरा आहे 12 गाड्यांची. तर 12 गाड्या उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात आणि जोरात साजरी होतो. त्याबद्दल मी समस्त पंचक्रोशीतील मायबाप जनतेला आवाहन करतो की त्यांनी पण या यात्रेचा आनंद घ्यावा. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. खूपच छान माहिती दिली अजय दादांनी त्यांनी. तर यान आपला सोबत तरुण मंडळी पण आपण तिसरी प्रतिक्रिया लिहूत आई बॉल नाही देखत आहे. देखू दीप साठे बघा, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी तुम्ही पाहू शकता. दादा इकडे उभं राहतो, या नाव उभं राही जा. तर तुम्हाला नाव सांगो आणि यात्रा निमित्त तुम्हाला कसं वाटी री 2 शब्द बोलो. मारू नाव नरेंद्र पाटील आणि मी जवळपास म्हणजे लहानपण पहिली जत्रा देखत आहे रे. तुम्हारू गाव सतखेडा सतखेडाचे आणि म्हणजे पहिले कॉलेज निमित्त काही अटेंड होय ना म्हणजे जत्रा नावानं, पण आता 2-3 वर्ष पहिली मी सलग आहे रे. आणि इतकं आनंदानं वातावरण रस यान की म्हणजे जस काही दिवाळी आणि दसरो ते एकच रस आपला गावानुसार. तीनमुळे सर्व लोक ज्या बैर जाल रस्त्या भेटतस आणि एक मिलाप होत सर्व, म्हणजे एकमेकने भेट होते, गाठ होते. आता प्रत्येक जण नोकरी व्यवसाय तर प्रत्येक जण बैर जायला तीनमुळे एक उत्साह वातावरण रस आणि एकदम शेव जिलंबी